ज्या मातेने बहाल केले त्या वीर कन्या, वीर पत्नी, वीर माता, राष्ट्रमाता, राजमाता मासाहेब जिजाऊ या देशातील सर्वोत्तम आदर्श पुत्र छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत कबीर, संत रविदास, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा या तमाम महामानवांना, क्रांतिकारांना आणि खऱ्या संतांना जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण मानवंदना देऊया अशी मी तुम्हाला पहिल्यांदा विनंती करतो। तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोमलकर दादा, इतर सर्व पाहुणे मंडळी, शिक्षक मंडळी तथा समस्त गावकरी बंधूंनो, भगिनींनो, बालमित्रांनो, तरुणांनो, आज या कार्यक्रमाला गर्दी जरी नसली तरी दर्दी लोक या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे आणि याचा मला आनंद आहे। आणि मुठभर लोकच क्रांती करू शकते हा आपल्या देशाचा इतिहास आहे। मावळे मुठभरच होते पण त्यांनी क्रांती केली, वारकरी मुठभरच होते पण त्यांनी क्रांती केली, भिक्खू सुद्धा मुठभरच होते पण त्यांनी जगात क्रांती केली। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कुत्र्याची झुंड कधी क्रांती करू शकत नाही पण सिंहाचे छावे मात्र क्रांती केल्याशिवाय कधी राहत नाही। म्हणून एक शायर असा म्हणतो कि शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में और बिकने वाले कभी टिकते नहीं तुकडोजी महाराज के दरबार में। हा दरबार त्यांच्या विचाराचा आहे, हे गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या लहान लहान मुलाबद्दल ग्रामगीतेत लिहितात की या कोड्या कडा माझी लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी, विकसता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष। यांच्यामध्ये उद्याचे शिवाजी महाराज, रवींद्र महाराज, ज्ञानेश्वर महाराज लपलेले आहेत, उद्याचे फुले शाहू आंबेडकर लपलेले आहे, उद्याचे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव लपलेले आहे। ते घडतील पण त्यांना घडवण्यासाठी योग्य संस्काराची, योग्य ज्ञानाची आणि योग्य शिक्षणाची या तीन गोष्टींची आवश्यकता आहे। मग योग्य संस्कार देण्याचं काम त्यांच्या आईचं आहे, कारण विद्या गुरुने थोर, आदर्श मातेचे उपकार, गर्भापासून तिचे संस्कार, बालकांवरी जिच्या हाती पाडण्याची दोरी, तीच जगाची उद्धारी, ऐसी वर्णिली मातेची थोरी, शेकडो महापुरुषांनी हे राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलं आहे। पण आज आमची आई आमच्या मुलांना खरंच संस्कार देते का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। कारण आईचा रात्री स्वयंपाक झाला की 8 वाजता आई टीव्ही समोर बसते आणि 11 वाजेपर्यंत सिरियलच पाहत असते। बरं, सिरियल कोणती पाहते? रात्रीच खेळ चाले, तुझ्यात जीव रंगला, माझ्या नवऱ्याची बायको, म्हणजे हे जे आम्ही सिरियल पाहून आमच्या मुलांना काय संस्कार देणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे। म्हणून राष्ट्रसंत म्हणाचे कि छोटे बड़े लड़के सभी टीवी देखने जा रहे, माँ बाप के संग बैठकर संस्कार कैसे पा रहे, फुर्सत नहीं है पढ़ने की जो सिखाते स्कूल में, उन्नति की बात क्या सब मिलाए धूल में, हे राष्ट्रसंतांनी सांगितलं। म्हणून यांना संस्कार द्या, हे राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून सांगितलं। संस्कारच का द्यावा लागते, संस्कारच महत्वाचं का, याचं एक उदाहरण सुद्धा मी तुम्हाला देतो। आज आमचे आईबाप काय करतात तर आमच्या मुलासाठी संपत्ती कमवतात। संपत्ती कितीही कमवा पण संपत्ती जर चांगली नसेल तर संपत्तीचा फायदा काय मला सांगा। म्हणजे संपत्तीचे एकूण 6 प्रकार आहेत: असुरी संपत्ती, धनसंपत्ती, ज्ञान संपत्ती, पुण्य संपत्ती, नाम संपत्ती आणि दैवी संपत्ती। आणि संपत्ती तुम्ही कितीही कमवा पण तुमचे मुलं जर चांगले नसेल तर संपत्तीचा फायदा काय। म्हणजे तुमच्यापाशी लाखो रुपये आहे, करोडो रुपये आहे, पण तुमचे दोन्ही मुलं जर अरकाट बेवडे असेल तर तुमच्या संपत्तीचा फायदा काय। आणि मला एक सांगा, ज्यांच्यासाठी तुम्ही कमावून राहिले ते समोरची पिढी तरी आता कुठे लायकीची राहिली। म्हणजे आपले मुलं जर रात्री 12 वाजता याटोत टाकून आणायला लागत असेल, इतके चड्डेत मुदतपर्यंत दारू पित असेल तर तुम्ही हे पाप करता कशाला, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या मुलाला संस्कार कसे दिले पाहिजे तुम्हाला मी समोर जाऊन सांगतो, पण संस्कार सुद्धा प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांवर शिक्षक लोक कसे देतात याचं एक उदाहरण सुद्धा मी तुम्हाला देतो। एक छोटंसं गाव असतं कोलगाव सारखं, आणि त्या गावात एक विहीर असते, त्या विहिरीवर 3 महिला पाणी भरायला जातात आणि सायंकाळची वेळ असते, सर्व शाळेला सुट्टी होते, शाळेतून मुलं घरी येत असते। त्यामध्ये पहिल्या आईचा मुलगा येत असते घरी आणि तिला तो रस्त्यामध्ये दिसते आणि त्याची आई त्या 2 बायाला सांगते, तो बघा माझा मुलगा म्हणते वणीच्या कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिकत आहे म्हणते, फार हुशार आहे म्हणते। त्याच्यानंतर तो तिथून आईकडे बघते चाला जाते। त्याच्यानंतर दुसऱ्या बाईचा मुलगा येते, त्याची आई म्हणते, तो बघा माझा मुलगा म्हणते मारेगावच्या कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिकता म्हणते, सीबीएसई पॅटर्नला आहे म्हणते, फार हुशार आहे म्हणते। तोही त्याच्या आईकडे बघते चालला जाते। त्याच्यानंतर तिसऱ्या बाईचा मुलगा येते, आता हा राहते गावच्या प्राथमिक शाळेतला,
तो तिथून येते, त्याची आई त्याच्याकडे बघते आणि तो त्याच्या आईकडे बघते. आईकडे बघून तो गालातल्या गालात हसते आणि आईकडे धावत धावत जाते. आईपाचा गुंड घेते, आईपाची चरबी घेते आणि आईला म्हणते, आई चल घरी. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य ह्या गोष्टीचं काय आहे? त्याची आई म्हणते की हा बघा माझा मुलगा हा प्राथमिक शाळेमध्ये शिकते. सांगण्याचं तात्पर्य या गोष्टीचं एवढंच आहे मित्रांनो, की लाखो रुपये कॉन्व्हेंट मध्ये भरून तुम्ही तुमच्या मुलाला यथाकथाचे ज्ञान देऊ शकता, पण संस्कार नावाची वस्तू देऊ शकत नाही. कारण संस्कार हे आईच्या गर्भापासून असतात. म्हणून आपण संस्कार आपल्या मुलाला दिले पाहिजे. संस्काराचाच विषय येते. एक विषय आणखी सांगतो, याच्यामध्ये ऍड करतो. आपल्या देशात दोन मोठे माणसं झालेले आहेत. एक आहे धीरूभाई अंबानी आणि दुसरे आहे बाबा आमटे. धीरूभाई अंबानी हे पैशाने मोठे आहे, बाबा आमटे कर्तृत्वाने मोठे आहे. मग बाबा आमटेला आर पाटलांनी एक वेळा विचारलं की बाबा तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीच कमवलं नाही, याचा तुम्हाला काय फायदा झाला? तर बाबा आमटेने त्याचं फार सुंदर उत्तर दिलं की मी माझ्या आयुष्यात काहीच कमवलं नाही, याचा एक फायदा असा होईल की माझ्या मुलांच्या कधी वाटण्या होणार नाही. कारण वाटण्या होण्यासाठी मीच काही कमवलं नाही, मी कमवला फक्त संस्कार. आणि संस्काराच्या वाटण्या माझ्या मुलांनी कराव्या आणि करतच राहाव्या, हे मला वाटतं. इकडे धीरूभाई अंबानीने पैसा कमवला, धीरूभाई अंबानी मेला आणि दुसऱ्याच आठवड्यात त्याच्या मुलांच्या वाटण्या झाल्या. म्हणून आयुष्यात कमवाव काय आणि आयुष्यात गमवाव काय हे ज्याला जमलं त्यालाच खऱ्या अर्थानं संस्काराचं महत्व कळलं, त्यालाच खऱ्या अर्थानं ज्ञानाचं महत्व कळलं. ज्ञान सुद्धा महत्वाचं का तुम्हाला सांगतो. महात्मा फुले म्हणायचे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एवढे अविद्येने केले. म्हणून महात्मा फुलेने सांगितलं अज्ञानामुळे कशी नुकसान होतात. राष्ट्रसंतांनी सुद्धा ग्रामगीतेत हेच सांगितलं की अज्ञानामुळे विकारा माजती, अज्ञानाची लाभते कुसंती, अज्ञानाची दुरावते प्राप्ती, सत्य स्वरूप देवाचे, हे राष्ट्रसंतांनी सांगितलं. आणि हेच समोर चालून बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पिणार तो गुरगुरणार. पण आपले लोक पेतात पण गुरगुरत नाही, कारण आपल्या शिक्षणामध्ये भेसळ आहे. आपलं शिक्षण जे आहे सदाशिव पेठ पुण्यातलं आहे, त्याच्यामुळे आमचे मुलं शिक्षण तर घेतात पण गुरगुरत नाही. म्हणून आपण गुरगुरलं पाहिजे. मग ज्ञान महत्वाचं का? तर साबरीचं वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, बकरीच्या गळ्यातलं सळ फायद्याचं नाही, उसाला आलेला तुळा फायद्याचा नाही आणि ज्ञान नसताना माणूस फायद्याचा नाही. म्हणून ज्ञान कमवलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, शिकून मोठं झालं पाहिजे. शिक्षणाचा अर्थ काय? शी म्हणजे शील, श म्हणजे क्षमा आणि न म्हणजे नम्रता. शील क्षमा आणि नम्रता म्हणजे शिक्षण. आणि फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नाही. बुद्धीला सत्तेकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे खऱ्या अर्थानं शिक्षण होय. ही व्याख्या बाबासाहेबांनी शिक्षणाची केली होती. तर हे ज्ञान आणि त्यांना संस्कार आणि शिक्षण या तीन गोष्टी आपल्या आई वडिलांनी आणि शिक्षकांनी आपल्याला दिल्या, तर आमचे मुलं भविष्यामध्ये खूप चांगल्या पदावर जाऊ शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आई सुद्धा कशी असली पाहिजे, आईचंही उदाहरण देऊन देतो. आता शिवजयंतीचे अनेक व्याख्यान माझे सुरू आहे, नेहमी मी हे उदाहरण देत असतो. आई असावी तर जिजाऊ सारखी. जिजाऊचं नाव किती सुंदर आहे बघा. जी म्हणजे जिज्ञासा, जा म्हणजे जागृती आणि उ म्हणजे उत्कर्ष. पृथ्वी तलावावर जी जागृत स्त्री आहे तिला जिजाऊ असं म्हटलं जातं. जिजाऊचा जन्म आहे, जन्म माहिती आहे का तुम्हाला जिजाऊचा? महिलांनी उत्तर द्या. जिजाऊचा जन्म माहिती आहे तुम्हाला? नाही माहित? बरं जिजाऊच्या आईचं नाव माहित आहे? नाही माहित? भगतसिंगच्या आईचं नाव माहित आहे? नाही माहित? बरं तिसरा प्रश्न, अमिताभ बच्चनच्या सुनाचं नाव माहित आहे? हा, हे माहित आहे. हे सांगायचीच गरज नाही आमच्या आईला, कारण टीव्ही पाहू पाहू आमच्या आईचे दिमाग ब्रेन आमच्या आईचे कमजोर झाले, कारण आमची आई वाचण्यामध्ये कुठेतरी मागायला आहे. तुम्हाला माहिती आहे का लहान लहान मुलांना जिजाऊचा जन्म माहिती आहे? अरे आत्ताच तर जयंती झाली जानेवारी महिन्यामध्ये. आता सांगा 12 जानेवारी वर्ष 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 जिजाऊचा जन्म कधी आहे माहित नाही? 12 जानेवारी 1598. माहित नाही तुम्हाला? बघा म्हणजे आमचं गणित कसं आहे. जर 12 जानेवारीला जिजाऊ जयंती आहे, आमच्या आईला माहित नाही, पण 14 जानेवारीला तीळ संक्रांत होती, सर्व बायांना माहित आहे. 19 फेब्रुवारीला शिवजयंती होती, आमच्या तरुण बांधवाला माहित नाही, पण 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन. जे लोक इतिहास घडवतात ते लोक इतिहास विसरू शकत नाही. म्हणून गुलामाला गुलामीची जाण करून द्या. कारण जिस शहर में बारिश नहीं होती वहां की फसलें खराब होती है, और जो समाज अपना इतिहास नहीं पढ़ता उनकी नस्लें बर्बाद होती है. मग आज आमची समोरची पिढी वाया गेली, कारण आमच्या आईने आज जिजाऊचा इतिहास वाचला नाही. जिजाऊचा जन्म आहे 12 जानेवारीचा, आणि त्यांच्या वडिलांनी त्यांचं नाव ठेवलं जिजाऊ. नाही तर आता आम्ही आमच्या मुलींचे नाव काय ठेवतो? रिवू, शिवू,
काऊ पिऊ एक नाव आहे का? नाव कसे असले पाहिजे? जिजाऊ, सावित्री, नयनतारा, ताराराणी असे नाव असले पाहिजे. नाव तुम्ही तुमच्या मुलीचं नाव काय ठेवता यावरून भविष्यामध्ये तुमची मुलगी कशी झाली पाहिजे, कुणासारखी झाली पाहिजे हे तुम्हाला वाटत असतं. जिजाऊंना त्या काळामध्ये डोहाळे लागले होते आणि जिजाऊंची आई त्यांच्या सोबत होती. जिजाऊंच्या आईचं नाव आहे म्हाळसाराणी. जिजाऊंची आई त्यांना विचारतात की जिजाऊ तुम्हाला डोहाळे लागले, सांगा तुम्हाला काय खाऊशा वाटतं, काय पिऊशा वाटतं. तर जिजाऊनं उत्तर दिलं की मला काहीच खाऊशा वाटत नाही, मला काहीच पिऊशा वाटत नाही, पण मला अंबारीवर बसूशा वाटतं, मला हत्तीवर बसूशा वाटतं, घोडेस्वारी करूशा वाटतं, तलवारबाजी करूशा वाटतं. आणि आमच्या आईला जर यदा कदाचित आज डोहाळे लागले ना आम्ही आमच्या आईला विचारलं की तुम्हाला काय खाऊशा वाटतं, तर आमची आई म्हणते मला माती खाऊशा वाटतं. काही बाया म्हणते मला राखट खाऊशा वाटते, काही बाया म्हणते मला कोळशे खाऊशा वाटते. मग माती खाणाऱ्या, राखट खाणाऱ्या आणि कोळशे खाणाऱ्या बाईच्या पोटामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म होईल का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण तुमचा आहार आणि तुमचा विचार कसा आहे यावर तुमच्या मुलाची बुद्धिमत्ता डिपेंड असते, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आई असावी तर जिजाऊ सारखी. कबीर म्हणतात आई कशी असावी की जननी ऐसा पुत्र जने भक्त दातावर शूर, नाही तो बिचारी वांझी बरी क्यों गवाई अपना नूर. म्हणजे तिच्या पोटी फक्त प्रल्हादासारखा पुत्र जन्माला यावा, नाही तर शिवाजी महाराजांसारखा शूरवीर पुत्र जन्माला यावा, नाही तर भगतसिंग सारखा क्रांतिकारी पुत्र जन्माला यावा, नाही तर बाबासाहेबांसारखा विद्वान पुत्र जन्माला यावा. अशी मुलं जर आमची आई जन्माला देत असेल तर त्या आईने मुलाला जन्म देण्याचा फायदा. नाही तर हेच मुलं मोठे होऊन जर मायबापाला लाथा मारून वृद्धाश्रमामध्ये पाठवत असेल काय फायदा आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या मुलांनी आपल्या मायबापाला लाथा मारून वृद्धाश्रमामध्ये पाठवलं असेल त्यांच्या तोंडात किडे पडल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र आपल्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण तुमचे दैवत जर खऱ्या अर्थाने कोणी असू शकतात ते तुमचे मायबाप आहे, हेच आम्ही शिवाजी महाराजांकडून आज शिकलं पाहिजे. आणि आईचं सुद्धा महत्व किती आहे. माणसाच्या जर डिलेव्हऱ्या झाल्या असत्या तर 2 महिन्यात माणसं मेले असते, पण ते माझ्या माय माऊलीचे उपकार आहे की ते 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये आपल्या मुलाला सांभाळू शकते. हे माय माऊलीचे उपकार आपण विसरून चालणार नाही. म्हणून आपल्या वडिलांचे उपकार, आपल्या आईचे उपकार आपण कधी विसरता कामा नाही मित्रांनो. कारण कसं आहे, एक वाक्य तुम्हाला सांगतो, ढगात गेलेली चांदणी एक वेळा दिसू शकते, ढगात गेलेली चांदणी एक वेळा दिसू शकते, पण मातीत गेलेला बाप परत कधी दिसू शकत नाही. त्या बापासाठी आपण कधी काहीतरी केलं पाहिजे, त्या आईसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. कारण कुणाला डोळे झाकतात रंभा वसुंधरा मेनका दिसते, नवनाथ की जगासो नजनो कुणाला काय काय दिसते, पण मी डोळे झाकतात मला माझी शेतात राबणारी माय दिसते. त्या मायसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, त्या वडिलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. कारण ते तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचे स्वप्न हे नाकारून टाकतात आणि आपल्या मुलासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करतात. हे फक्त मायबाप करू शकते. भक्त पुंडलिकाने आपल्याला हेच सांगितलं. भक्त पुंडलिक काय करत होते? IPL मॅच पाहत होते का पबजी खेळत होते? नाही, त्यांच्या काळात तर मोबाईलच नव्हते तर पबजी खेळून कुठं. मग भक्त पुंडलिक काय करत होते? मायबापाची सेवा करत होते. आणि सेवा करता करता त्यांना देव भेटायला आला आणि देवाला भक्त पुंडलिक म्हणतो की माझ्यापाशी वेळ नाही, हे वीट घे आणि ह्या विटेवर उभा राह. तेव्हापासून देव विटेवर उभा आहे, विठ्ठल विटेवर उभा आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं की तुका म्हणे माय बापे अवघी देवाची या रूपे. तुमचे मायबापच तुमच्या खऱ्या अर्थानं देव आहे हे आम्हाला भक्त पुंडलिकांनी सांगितलं, हे आम्हाला राष्ट्रसंतांनी सांगितलं. आज गाडगे बाबाची जयंती आहे. आता गाडगे बाबावर सुद्धा थोडस मला बोलूशा वाटतं. आपल्यापाशी वेळ आहे दादा, बोलून गाडगे बाबावर थोडं. आज गाडगे बाबाची जयंती आहे. गाडगे बाबा बद्दल तर काय सांगू, गाडगे बाबा सारखा संतच जन्माला आला नाही या जगामध्ये. हुए निष्काम कर्मों के संत महान, संसार करके परमार्थ साधो बन जाओ भाग्यवान. बड़ा बड़ा धर्मशाला बनाया बाबा रे झोपड़ी में, अंदर रोगी को मिष्टान दिए आप कुछ भाजी रोटी में, लूले लंगड़े को कपड़े दिए फटे कपड़े अपने तन पे, और हांडी की तो ढेर लगाई खाते मटकी के खप्पर में. गाडगे को महाराज बनाया संत कृपा की शान, संसार करके परमार्थ साधो बन जाओ भाग्यवान. ते खरे संत म्हणजे गाडगे बाबा आहे. कणकण करुणी कणन खर्चीला सोयीतासाठी, वनवन फिरवणी कणकण जिंकले बाबा दुःखी जनतेसाठी. आणि लोकांना सोप्या भाषेत गाडगे बाबा समजावून सांगायचे, कीर्तन करायचे, म्हणायचे कसे गेले बाजी तुम्ही, अरे डोकसा आहे डोक्यामध्ये बुचबुचू उवा आहे, पोट आहे पोटामध्ये घाण आहे, डोळे आहे डोळ्यामध्ये चिपड आहे, कान आहे कानामध्ये मळ आहे, नाक आहे नाकामध्ये शेमूड आहे. देव का रिकामा आहे का तुमच्या अंगात यायला? देव कधीच कुणाच्या अंगात येत नसते. देव अंगात आणणारे बदमाशाच असते. हे सोप्या भाषेत ज्यांनी जनतेला पटवून दिलं ते म्हणजे गाडगे बाबा. हे गाडगे बाबा हे सांगायचे. मग लोक गाडगे बाबाला म्हणायचे, अहो गाडगे बाबा की तुम्ही म्हणता की देव देवळात नाही,
मग आम्ही देव मानायचं तरी कोणाला? गाडगे बाबाचं उत्तर असायचं की धरती पैदा झाली तेव्हापासून देव कोणी पाहिला नाही, देव कोणाला दिसला नाही, देव काही पाहायची वस्तू नाही. देव मानायचं असेल तर भीमराव रामजी आंबेडकरला देव माना, ज्यांनी या देशाची घटना लिहिली, घटना त्यांना देव माना. देव मानायचं असेल तर कर्मवीर भाऊराव पाटलांना देव माना, जे मागा माराच्या पोरांना शिकवण्याचं काम करतात. देव मानायचं असेल तर राष्ट्रसंताला देव माना, जे भजनाच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचं काम करतात. माणसामध्ये देव शोधा हे सांगणारे खरे संत म्हणजे संत गाडगे बाबा होते मित्रांनो. आणि यांच्याच काळातले एक संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तुकडोजी महाराज संत तर आहेच, पण सोबत सोबत स्वतंत्र सेनानी सुद्धा. म्हणजे त्यांचा इतिहास आपल्या मुलांना शिकवला जरी जात नसेल इतिहासामध्ये, पण ते स्वतंत्र सेनानी सुद्धा 1942 ला त्यांना अटक झाली होती. कारण त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये भजन लिहिलं होतं की झाड झेडूले शस्त्र बनेगी, भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेगे आते, नाथ हमारे अब काय को तुम्ही मचाते हो, थुकवा कर सारे नारे. आणि याच गीतावरून त्यांना अटक झाली होती. हे गाडगे बाबा 70 लाख साधू जिवंत असताना एक महात्मा आता खंजरी घेतो आणि 1962 ला चीनच्या बॉर्डरवरती जातो आणि त्या ठिकाणी म्हणतो की टरबूज जैसे काट देंगे ऐसा नतीजा पाओगे, आगे कदम धरना नहीं वरना मौत के मुंह जाओगे, क्या अक्ल खाली है तुम्हारी भूत नहीं शैतान ने और तुमको सीधा सिखाया है नहीं किसी भगवान ने. हे सांगणारे संत म्हणजे कोण आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. म्हणून आपल्याला ह्या संतांचा विचार स्वीकारायचा आहे. नाही तर आता आपल्या देशामध्ये अनेक संत आहे. आसाराम बाबूचं तुम्ही नाव ऐकलं? आसाराम बाबू काय म्हणतो तुम्हाला माहित आहे? आसाराम बाबू म्हणायचा की नारी म्हणजे नरकाचं द्वार आहे. पण आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे कि नारी निंदा मत करो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए रामकृष्ण हनुमान. हा विचारामध्ये फरक आहे मित्रांनो. म्हणून विचार कोणा संतांचा स्वीकारला पाहिजे हे समजलं पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराजच्या काळामध्ये सुद्धा असाच प्रसंग झाला. तुकाराम महाराजांचे जे विरोधक आहे त्यांनी एका वेशेला तुकाराम महाराजांकडे पाठवलं, पण तुकाराम महाराजांनी त्या वेशेला सुद्धा उत्तर दिलं की परावी या नारी आम्हा रुक्माई समान, आम्ही विष्णुदास नव्हे तैसे. प्रत्येक स्त्रीचा आदर करा, मान करा आणि सन्मान करा. ही शिकवण जगद्गुरु तुकाराम महाराजांची आहे. ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. म्हणून शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराज 14 वर्षाचे होते आणि बाबा गुजरनाचा एक पाटील माणूस होता, त्यांनी शेतकऱ्याच्या मुलीवर बलात्कार केला. आणि ही बातमी जिजाऊंना कळली आणि जिजाऊंनी शिवबाला म्हटलं की शिवबा तुझ्या राज्यामध्ये काय चाललं? शिवाजी महाराजांनी विचारलं काय झालं आई साहेब? त्यावेळी जिजाऊने सांगितलं की तुझ्या राज्यामध्ये एका बाबा गुजरनाच्या पाटील माणसाने शेतकऱ्याच्या मुलीवर दिवसा बलात्कार केला आणि त्या मुलीने आत्महत्या केली. शिवाजी महाराजांच्या तळपायातली आग मस्तकामध्ये गेली. शिवाजी महाराजांनी आदेश दिला, येसाजी तानाजी सूर्याजी आत्ताच्या आता या भडवा पकडून ना याच्या हातपाय गरम करा, कुत्र्याला खाऊ घाला. हा सक्त आदेश देणारे शिवाजी महाराज होते मित्रांनो. म्हणून हे आता आपल्या देशामध्ये शिवाजी महाराजांचा आदर्श आमच्या मुलाला याच्यासाठी घ्यावा लागतो, कारण समोर चालून आमच्या मुलांनी स्त्रियांचा मान सन्मान केला पाहिजे. याच्यासाठी शिवाजी महाराज असेल, तुकडोजी महाराज असेल, जगद्गुरु तुकाराम महाराज असेल किंवा गाडगे बाबा असेल, या सर्व संतांचा विचार याच्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो.